दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर भारतीय संविधानाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीस फक्त अटक करून चालणार नाही, तर त्याच्यावर शासनाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी। सदर राज्यघटनांच्या या व्यक्तीच्या मार्फत विटंबना करण्यात आलेली आहे। तसेच या व्यक्तीच्या मागे कोण करता धनी आहे त्याचा शोध करून या सर्वांना राज्यघटनांची विटंबना करण्याच्या गुन्ह्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आपणास निवेदनाद्वारे गृहमंत्र्यांकडे व आपल्या शासनाकडे विनंती करत आहे। जय संविधान। मित्रांनो, परवाच्या दिवशी 10 तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात अत्यंत निंदनीय घटना घडली। भारताचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय त्याच्या प्रतिकृतीला तोडफोड करण्यात आली। मित्रांनो, त्या मनूचा रुग्ण त्याला भारतीय संविधान त्यालाही संरक्षण देतं। त्या माणसाला, नालायक माणसाला समजलं नाही की संविधान काय आहे। तसेच पोलीस प्रशासनाने ज्या आमच्या माया बहिणींवर अत्याचार केले त्यांचा निषेध, तसेच भीम आर्मी भारत एकता मिशन नंदुरबार जिल्हा याच्या वतीने मी निषेध करतो। जय भीम, जय संविधान, जय शिवराय। निषेध 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 जाहीर निषेध जाहीर निषेध परभणी घटनेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध परभणी घटनेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज परभणी येथे झालेल्या संविधान प्रस्ताविकेच्या प्रतिकृतीची नासधूस ही एक अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे। ही घटना म्हणजे या देशातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या प्रक्रियेला नख लावणारी गोष्ट आहे। आणि या देशातील मनुवाद या पद्धतीने या देशातल्या भारतीय जनतेच्या मध्ये असलेली स्वतंत्रता, बंधुभाव आणि समतेचा सद्भाव नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे। आणि त्यामुळे परभणीच्या या प्रस्ताविकेच्या प्रतिकृतीची नासधूस करणाऱ्यांचा मी इथे नंदुरबारच्या जनतेच्या वतीने निषेध व्यक्त करतो, तीव्र निषेध व्यक्त करतो। प्रशासनाने तपासामध्ये अत्यंत कचुराई केलेली आहे। ती निश्चितपणे प्रतिकृतीची नासधूस करणारे जे आहेत त्यांचं हे कृत्य निश्चितपणे देशद्रोहाचं आहे। आणि अशा देशद्रोह्यांना शोधून काढणे हे प्रशासनाचं प्रथम कर्तव्य आहे। आणि आंबेडकरी जनतेला, किंबहुना या देशात संविधान मानणाऱ्या सगळ्या जनतेला दिलासा देणं आवश्यक आहे। धन्यवाद।